तर आज झालं ना रे बा आपल्या मोठ्या भावाचा साक्षगंध. ते कुठं झालं आणि कसं झालं चला ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पुढे सांगतो. पण तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाला खपाखप मध्ये फॉलो करून टाक जा. तर काय म्हणता मग पोट्टी यो कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आज जायचं होतं आपल्याला आपल्या भावाच्या साक्षगंधावर. मग काय सकाळी उठलो, तयार झालो, पण्याला बोलावलं, गाडीत पेट्रोल टाकलं आणि डायरेक्ट घेऊन पोहोचलो सगळ्यात पहिले आपल्या गावात. आणि आता तुम्ही मला म्हणसान का रे बा तुझ्या भावाचा साक्षगंध का तुझ्या गावातच आहे? पोट्टी यो तसा काही विषय नाही आहे. आपला चष्मा घरी राहिला होता आणि तोच गेले आपण गावातल्या घरी आलो होतो. तिथे मग चष्मा गिस्मा घेऊन घेतला आणि त्यानंतर ज्या गावात आपल्याला यायचं होतं त्या गावात आपण येऊन पोहोचलो, म्हणजेच की टाकडीत. आणि तिथंच आपल्या भावाचा साक्षीगंध होतं. आणि इथं जसं पोहोचलो सगळ्यात पहिले आपल्याला आपला भाषा भेटला. मग काय त्याला जरासा त्रास दिला, त्याचा एक व्हिडिओ काढला आणि त्याच्यानंतर आम्ही पोट्टीत जाऊन बसलो. इथं मग थोड्या वेळ बसलो आणि जसे मग नवरींचे पाय वगैरे धुणं झाले, ठिक्के वगैरे लागले आणि मग मस्तपैकी इथं साक्षगंध झालं. आणि आपले पोट्टे एवढे कुचिन आहेत ना, एक जागा नाही सोडत कुचिन कामं केल्याशिवाय. त्याच्यात सगळ्यात पुढे मीच असतो बरं. जाऊ द्या ते सोडा. जसं मग इथं साक्षगंध लागलं सगळ्यात पहिले तुमचा भाऊ बसला जेवण करायला. कारण की पहिले पेट पूजा फिर काम दूजा. टाईट मध्ये मस्तपैकी जेवण करून घेतलं. आणि मग मला हा चोर सापडला. पायरे म्हणे नवरींचे सगळे पैसे चोरून आणले. त्याला म्हटलं थांब रे बा असे कामा नको करू. आणि मी किती डेंजर तुम्हीच पाहा. पहिले जेवण करून घेतलं आणि मग नवरींची भेट घ्यायला आलो. आणि इथं आलो तर हिचा खतरनाक वाला फोटोशूट चालू होता. पहिले तर मस्त हिचा फोटोशूट उद्याला. मग दोघेले मस्तपैकी अभिनंदन केलं आणि हातात त्याच्या काय फोटो काढून घेतला. मग तिथून बाहेर आलो तर आपले सगळे पोट्टे उभेच होते. सगळ्या पोट्टेचा निरोप घेतला आणि तिथून डायरेक्ट आपण आपल्या घरी येऊन पोहोचलो. जसं घरी आलो सगळ्यात पहिले तर आजीनं थैलीभर तुरीच्या शेंगा दिल्या आणि मग त्या शेंगा बॅगीमध्ये भरल्या. आणि तेवढ्यातच आमचा अचानक मध्ये भयानक प्लॅन झाला की चला आता शेगावला जाऊन येऊ. आणि शेगावला आल्यानंतर आमच्या झालाय खतरनाक वाला स्कॅम. आणि तो काय स्कॅम झाला चला तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये सांगतो.